नमस्कार. आपल्या YouTube चॅनल सोनाली लाईफस्टाईल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता 6:15 कमी आहे, तुम्ही पाहिलंच. तर घड्याळ मी तुम्हाला दाखवला आधी स्टार्ट करण्याआधी व्हिडिओ, म्हटलं चला दाखवूया. आणि मी संध्याकाळचं तुमच्यासोबत रुटीन शेअर करत आहे. तर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर इथं आता वरणाचं कुकर लावलेलं आहे, भात लावलेला आहे, मेथीची भाजी इकडे आहे. तर मेथीची भाजी, वरण, भात, चपाती असं भाजी पोळी असं राहणार आहे आजचं जेवण संध्याकाळचं. आणि दिवसभर शूट नव्हतं केलं कारण की थोडेफार मी कामं आवरले. त्याच्यानंतर मग कार्यक्रम पत्रिका मला बनवायची होती 26 जानेवारीची, ती बनवत बसले. आणि त्याच्यानंतर मग आज थोडा वेळ रिलॅक्स वेळ, म्हटलं जाऊ दे आता थोडंसं नंतर करते बाकीचं शूट. तर म्हटलं चला संध्याकाळचं रुटीन शेअर करेल. तर आता मी तुम्हाला पत्रिका दाखवते, थोड्या वेळात पत्रिका पण दाखवते. आणि मला आता हळदी कुंकूला सुद्धा जायचं आहे, साडी नेसायची आहे हळदी कुंकूला जाण्यासाठी. तर थोड्या मी साडी पण नेसते, तो पण लुक तुमच्यासोबत शेअर करेल मी नक्की. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते कार्यक्रम पत्रिका मी 26 जानेवारीसाठी कशी बनवली. थांबा, मी थोड्या वेळात आणते आणि तुम्हाला दाखवते. तर मी कार्यक्रम पत्रिका बनवलेली आहे. तर मस्त असे छान लेस पण बांधली तिला माझ्याकडे होती. आणि मी असं साहित्य आवरून ठेवते, कधी पण मला कामात येतं. हे पण हे जे आहे ना लाकड असते ते सुद्धा मी आवरून ठेवलेलं होतं, तर आज यूज झालं ते. तर तुम्हाला दाखवते आतमध्ये. ही लेस अशी बांधून घेतलेली आहे, असं खोलायची ही लेस, असं ही लेस खोलायची. त्याच्यानंतर असं या प्रकारे मस्त आपली ही कार्यक्रम पत्रिका. तर तुम्ही पाहू शकता. कुकरची शिट्टी होईल आता. तर पाहिली तुम्ही ही कार्यक्रम पत्रिका अशी आहे. तर 26 जानेवारीसाठी आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. तर आता मी हिला पॅक करून ठेवून देते पुन्हा. किती मोठं आहे ना तिच्यापेक्षा. मला तयारीच मिळाली नाही. तर मग ह्या वर्षी मी कार्यक्रम कॅन्सल केला. पुढच्या वर्षी छान मस्त करेल. तर म्हटलं जाऊ दे आता ह्या वर्षी. आणि असं छानसं मस्त परत पॅक करून दिलेलं आहे, रिबिन पण बांधून दिलेली आहे. आता ठेवून घेते आणि पटकन स्वयंपाक करते. स्वयंपाक झाला ना मग मला लगेच साडी वगैरे नेसायची आहे. चला मी आता पटकन वरणाला फोडणी देऊन देते आणि मग नंतर मला तयारी पण करायची आहे. तर हे माझं ना इलेक्ट्रिक किचन आहे. तर याच्यामध्ये पाणी गरम होतं आणि कसं पाणी गरम करून घेतलं ना म्हणजे मग पटकन स्वयंपाक करायला वरणामध्ये परत लागतं आपल्याला. तर हे ना याच्यामध्ये पाणी गरम करून घेतेस वरणासाठी. पाणी गरम देऊन देते.
तर लगेच 2 मिनिटात पाणी गरम होऊन जातं आणि इथं डाळ पण मस्त शिजून गेलेली आहे आणि खूप गार वातावरण आहे आज. आणि जिरे मोहरीची फोडणी मला खूप जास्त आवडते. जिरे मोहरी मस्त टाकायची, जास्त मला आवडते म्हणून जास्त टाकते. त्याच्यानंतर लसूण, कढीपत्ता आहे ना हा सुकून गेला पण ठीक आहे, मी यूज करते. असं कडक झालंय. आणि इथं पाहू शकता पाणी गरम झालेलं आहे, लगेच होऊन जातं. आणि याची खूप मदत होते मला स्वयंपाक करताना. खूप जास्त मला यूज होतो म्हणजे याचा हळदीचा. कारण की स्वयंपाक करताना आपल्याला गरम पाणी लागतंच ना, म्हणून मग तर छान फोडणीचं वरण खूप छान लागतं हे गरमागरम. त्याच्यानंतर मेथीची भाजी आहे, त्याच्यामध्ये राईस आणि चपात्या. ही साडी मी नेसलेली आहे, एकदम सिंपल आणि मस्त छान असं काठ वगैरे मस्त छान आहे, चे डार्क आणि वेलवेटची काठ आहे म्हणून खूप छान वाटते ही. तर मी ही साडी नेसून घेतली, म्हटलं चला आता पटकन नेस जाईल. आणि कसं काय होतं, काठपदरी साडी नेसायला खूप जास्त वेळ लागतो आणि ही पटकन होऊन जाते. आणि आता 7:30 झालेली आहे, थोड्या वेळात हळदी कुंकू सुरू होईल आणि मग हळदी कुंकूला जाऊन येते. चला मग. जेवण झाले, आता पटकन आवरून देते मी. डबे ना व्यवस्थित घेऊन देते मी. बसले होते काय नाही त्याच्यात काय होतं जेवणाचं झाले, आवरून घेते सर्व. हळदी कुंकावून जाऊन आले, हळदी कुंकूचा ते लोणचं आहे ते काढून ठेवलं. तर ना रात्रीच्या रात्री भांडे घासले ना तर बरं पडतात.
आता उद्या संडे आहे तर निवांत मग कसं नाश्ता वगैरे राहतो तयारी. तर तेच मग आपल्याला ना सकाळी मस्त किचन आपलं क्लीन नीट राहिलं ना तर मस्त सकाळी उठलं की फ्रेश झालं की नाश्ता करता येतो, आवरतासुद्धा येतो. म्हणून मग रात्रीच्या रात्री मी ही कामं करून घेते. तर इथं सर्व भांडे क्लीन करते आणि मला ना बरेचसे उद्या कामं आहेत, घरातली क्लिनिंग करायची आहे संडेला. तर बरेच असं जाळं वगैरे असतात ना ते मग मी मध्ये मध्ये वेळ असला की ते जाळं वगैरे काढायचं त्या गोष्टी करत असते. तर तेच उद्या मला करायचं आहे, सर्व घरामध्ये आवरायचं आहे, नीटनेट करायचं आहे सर्व. तर पटकन आता ही कामं उरकून घेते, परत उद्याची नाश्त्याची तयारी ह्या त्या गोष्टी असतात. मग त्यासुद्धा मला काय करायचं ते ठरवून ठेवते, जेणेकरून मग सकाळी मी लवकर उठली का आवरून झालं का मुलांना नाश्ता सर्व देते. त्यांच्या आंघोळी केस धुवायचे असतात. आद्विकचं पण आता उद्या हेअरकट म्हणजे त्याचं ना कटिंग पण करायचे आहे. तर कारण की त्याचे बारीकच केस ठेवायला लागतात, तर उगाचच मुलांना मोठे केस नको म्हणून. तर ते सर्व आता हे सर्व किचन ओटा मी पटकन क्लीन करते आणि बोलते तुमच्यासोबत. तर जस्ट माझं सर्व आवरलं, किचन ओटा क्लीन केला, सर्व भांडे पण क्लीन केले, हळदी कुंकू खूप उशिरा स्टार्ट झालं. आता वाजले आहे 10 आणि असं माझं रुटीन होतं संध्याकाळचं, सर्व घरातली कामं. परत असं आदवीचं पण असं अभ्यास पण राहिलेला आहे, आता थोड्या वेळाने घेईन मी थोडा वेळ, अर्धा 1 तास. तर आज कसं सकाळची शाळा पण होती ना, त्याच्यामुळे लवकर उठलेली होती, तर झोप लागते आज. आणि खूप दिवसापासून असं ना थकल्यासारखं होतं, कामच चालू आहे सध्या तरी. आणि चला आता हा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतो. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.